आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गजपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। नमः पार्वतीपते हर हर महादेव। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। घुमू दे घोषणा, वाढू दे उत्साह आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये दडलेल्या विश्रामगडाच्या दिशेने टाकूया पहिले पाऊल। प्रत्येक वळणावर एक कथा, प्रत्येक चढाईत एक आव्हान। चला सुरू करूया हा रोमांचकारी प्रवास। हाय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललोय नाशिकमधील विश्रामगड येथील। तर आजचं पूर्ण ऑर्गनायझेशन केलं आहे अजून आहे। तर अजूसोबत माझी पहिली ट्रिप आहे ही। याआधी अजू आपल्याला रायगडला नेलं, पण त्या ट्रिपला मी नव्हतो। तर ही ट्रिप माझी पहिल्यांदा आहे। तर चला बघूया अजूचा काय केला हा प्लॅन तू। हा किल्ला म्हणजे विश्रामगड म्हणजे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे। जालन्याच्या लूटनंतर महाराजांनी या गडावरती स्टे केला आहे। 33 दिवस स्टे केला आहे, म्हणून हा गड खूप इम्पॉर्टंट आहे। तर याआधी तू गेलेला आहेस? नाही, याआधी नाही गेलेला। हे फर्स्ट टाइम आहे? फर्स्ट टाइम सगळ्यांना नेतो? फर्स्ट टाइम नेतो मी। तर माझा पण फर्स्ट टाइम आणि सर्वांचा फर्स्ट टाइम आहे। तर बघूया आपण, पूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटेल। तर चला आता आमचा प्रवास चालू झालेला आहे। आता आम्हाला इथून 180 किलोमीटर दाखवतात आहे। तर आम्ही पोचू लगभग 5 तासामध्ये। जेवढ्या लवकर पोचू तेवढ्या लवकर आम्हाला चालू होईल। आणि आता गरमीच्या टायमामध्ये लवकरच सकाळी चालू केलेलं चांगलं आहे। तर बघूया आपण। आता वाजले 12, परफेक्ट 12 वाजले। 12 वाजता निघाला। सकाळचे 4 वाजलेत, 4:01 झाला। आम्ही पोचलेलो आहे आणि एवढी थंडी आहे, हे बघा सगळे कुडकुडतात। किती टेम्परेचर आहे? 23। कोण बाहेर यायला नाही बघत आहे, सगळे आतमध्ये आहेत आणि हे गड चढायला आलेत। हे बघा कसं थंडीत कुडकुडतात आहे। चालू पहिल्यांदा आम्ही गडावर आली, नाहीतर किल्ल्यावर खूप वेळा आली होती। आम्ही आता पायथ्याशी नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे। हॉटेलचं नाव आहे हॉटेल पट्टा किल्ला। तर आता खूप गार वारा आहे। तर बघू हॉटेल मध्ये काय नाश्ता बनवलाय 4 वाजता। आमचा नाश्ता चालू आहे आता। अर्धे जण इथे बसले। काय झालं? ओ हो,
अर्धे इथे बसलेत आणि अर्धे मंडळी इथे बसले. आमची चाय आलेली आहे, गरम गरम चाय. चाय चाय पण खूप छान आहे. कशी आहे चाय? मस्त एक नंबर. आणि नाश्ता? नाश्ता पण छान होता, एक नंबर. हां. साक्षी, चाय नाश्ता कसा आहे? मस्त. पोहे मस्त होते. हां. थंडी भरपूर. पोहे आणि चाय मस्तच आहे, खूप छान. आता चाय पिऊन निघूया, थंडी आहे भरपूर. हे बघा गाराटले. ए दादा वारा आला. वारा रोज असंच असतं इथे. मजा आहे तुमची. रोज असंच थंडी असते. आमच्याकडे गरम होत आहे. आम्ही आता व्हिडिओ कॉल केला. आमच्याकडे रात्र पण नकोशी वाटते, एवढं गरम होतं. दरवाजा उघडा ठेवून झोपतो आम्ही. 3 वाजले की आम्ही दरवाजा उघडा ठेवणार. गरम होतं एवढं मुंबईला. आता नाश्ता करून आम्ही गडाच्या पायथ्याशी उभे आहेत. ही आमची गाडी आणि तो गड आहे. पूर्ण धुक्यात. इथं बघू शकता, ते बघा ढग फटाफट पुढे जातात आहे. चला, फायनली आमची ट्रॅकिंग चालू झालेली आहे. 4 वाजता आलो, पण 5:30 वाजता ट्रॅकिंग चालू करतोय. सगळा नाश्ता वगैरे करून खूप टाइम झाला. तोपर्यंत सगळं उजेडलं पण आहे. हे बघा काय मस्त वाटतंय वातावरण. तर 5:30 वाजता आम्ही ट्रॅकिंग चालू करतोय. बघूया आता किती वाजता पोचतोय गडावर. मस्त थंड वातावरण आहे, तर खूप छान वाटतंय. हा पाठीमागे बघू शकतात गडा, आणि अर्धे जण चाललेत आणि हे अर्धे जण येतात. वाव, मस्त वाटतंय. तर कसं वाटतं? मजा येते. आता गारटलीस? सुरुवात केली आहे. थंडी भरपूर आहे. तुम्ही पण या आमच्यासोबत. हा आहे गडाचा प्रवेशद्वार, पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगड. तर आम्ही चालू करतो आता ट्रॅकिंग. इथूनच सुरुवात करतो ट्रॅकिंगची. चला. अर्ध्यापर्यंत आलं. आता इकडचा नजारा बघा जरा. का सुंदर नजारा आहे. आम्हाला त्या टोकावर जायचंय. दिसतंय ना त्या टोकावर. तशी चालू केले आणि ह्यांचे फोटोशूटच चालू आहेत. फोटोशूटमध्येच अर्धा वेळ निघून जातोय. हे बघा आरामात चाललेत. 4 वाजता आलेलो आणि उजेड झालाय. कैसा होगा फिर ऐसा करेंगे तो. आलो वर आलो. पहिली आम्हाला ही गुफा भेटली. यामध्ये आरामात 1-2 जण राहू शकतात. आणि हे आहे कातळात देवीचं कोणतं आहे, स्वामी महाराज मंदिर.
गुफातलं हे मंदिर आहे. त्या समोरील नजारा परत त्या पायऱ्यावरून आम्ही असं इथून आलो आणि राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला हे लक्ष्मी स्वामी महाराज गुफा. आम्ही इथून आता आलो असं खाली, तिथून त्या मंदिरात गेलो, तिथून असं आलो, इथून असं जाऊन परत वरती तिथे जाऊन त्या मंदिराकडे जायचं आहे. मंदिराकडून मग त्या टोकाकडे जायचं आहे. ए तिमिरा कोणाचं टी शर्ट घातलंय? कोणाचं टी शर्ट घातलंय? टी शर्ट कोणाचं आहे? या गडाचं नाव पट्टागड म्हणून पहिला होता. त्यानंतर महाराजांनी जालनाची मोहीम पूर्ण करून इथं विश्रांतीसाठी आलेले म्हणून या गडाचं नाव विश्रामगड असं तेव्हापासून ठेवण्यात आलं. तर खूप छान वाटतं आलो इथं, कारण की महाराजांनी इथे विश्राम केलं आहे. मी त्र्यंबक दरवाजाकडे पोचलो आहे. हा आहे त्र्यंबक दरवाजा. इथला नजारा बघा. इथून सर्व ठिकाणी नजर ठेवता येते. हा बघा त्र्यंबक दरवाजा. आणि तिथं आमची गाडी उभी आहे. आता आपण मंदिरात जाऊया देवीच्या. त्र्यंबक दरवाजावरून डायरेक्ट आपण इथं मंदिरात. त्र्यंबक दरवाजावरून आलो आपण वरती, तर इथेच एक पाणी साचवायचं विहीर आहे, त्याला बंद करून ठेवलेलं आहे जेणेकरून कचरा वगैरे जाऊ नये. पाऊस नाही म्हणून आता पाणी खाली आहे, नाहीतर मग पाणी फुल भरलेलं असतं. आता पाऊस नाही, पाऊस आल्यावर पूर्ण भरेल. तर हे आहे पट्टिरी देवीचं मंदिर. जाण्याचा मार्ग. इथे चपला काढून ठेवा आणि मगच आतमध्ये जाऊया. महाराजांच्या पुढे महाराज. आता आम्ही पोचलो
पोचलोय अंबरखानामध्ये. तुम्ही बघू शकता अंबरखाना. संपूर्ण माहिती दिलेली आहे. साईजचं कानाची बोटं छाटली त्याची माहिती आहे. त्यानंतरला आग्राहून सुटका त्याची माहिती आहे. त्यानंतरला रायरेश्वरांवर शपथ घेतलेली त्याची माहिती आहे. इथंच महाराजांनी 33 दिवस विश्रांती घेतलेली. तर इथं त्यांचं भव्य असं देखावा दाखवला आहे. असं वाटतं महाराज स्वतः बसलेले आहेत अजूनही. हे बघा, हे आता बंद ठेवण्यात आलेले 300 इथून दिसतंय. अतिशय सुंदर असा अंबरखाना. चला आता बघून झालेलो आहे अंबरखाना. आता पुढे जाऊया. आता आरमारावरून वरती आलो आहे आणि इथं सगळे फोटोशूट चालू आहे. छान असं वातावरण केलं आहे धुक्यांचं. हे आपले फोटोशूट व्हिडिओ शूट चालू आहे. तिथून दिसतंय आरमाराचं. खूप छान वाटतंय. असं म्हणजे महाराज इथं 33 दिवस राहिलो तिथं आम्ही आलो आहे. त्या गोष्टीचा अनुभव घेतो आहे. त्या काळाचा अनुभव घेतो आहे. खूप आम्हाला छान वाटतं. मला तर आता आमचा फोटोशूट सगळा कार्यक्रम संपलेला. आता इथं नाश्ता करायला बसले सगळे. आपापल्या खाऊ आणलेला आहे सगळ्यांनी. मी एकत्र सगळे मिळून खातात आहे. हीच मजा असते ट्रॅकिंगची. काय खातोय? मस्त चकली नाश्ता. काय आणलंय? हो हो, नंदूनी जास्त खाऊ आणलंय. चला आपण पण मजा घेऊ खाण्याची. आता चला नाश्ता करून चाललोय वरती. वरचं दृश्य बघायला अतिशय खूप छान दृश्य आहे. चला दाखवतो. खतरनाक एक्सपिरियन्स होता. मस्त एक्सपिरियन्स होता. ह्याच्यामुळे आले माकडे. ह्याच्याकडे ती प्लास्टिकची बॅग होती आणि हा त्याच्या कचरा पकडायला आला. वाटते चांगलं. चला. खूप म्हणजे डेंजर पण होता आणि कॉमेडिक पण होता. सगळे पळायला लागले. खूप छान होतं. फक्त व्हिडिओ राहिला. बोलो व्हिडिओ फक्त राहिला त्याचा काढायचा. नाही तो खूप कॉमेडी होता दोषण आणि डेंजर होत होता. त्यामध्ये ही पडली आपली बाय. लागलं का तुला? हा हे काय यार काय? आम्हाला खरंच ट्रॅकिंगलाच आणलंयस. बसून
जा बाबा, चल. तू सरकतोय. नाही मी नाही सरकत आहे. हे लोक कुठे होते? गुफा आहे खाली. अरे इथेच कुठे तरी होता रे काय हिरा. ह्याच्यात काय? हे बघ हिऱ्यासारखं आहे. काच आहे काच का? अरे काच नाही तो क्रिस्टल आहे. क्रिस्टल नाही तो डायमंड मार्बल आहे. तर चला आता कातळातली गुफा बघून झाली. आता चाललोय पुढे. पवनचक्कीच दिसतात सगळीकडे. पवनचक्की बघितलं तर. पप्पाने बारीक शेट काढलं नाही अजून. कधी काढणार? अरे पण इथून वाट नाही आहे. जाऊ लागणार. ए रानटी डुक्कर. या आहेत 12 पाण्याच्या टाक्या, पण त्यामध्ये पाणीच नाही. हे बघा.
हे होते आपले 12 पाण्याच्या टाक्या. हे बघा एक टाकी तिथे आहे अजून उरलेली. हे बघा साक्षी काय बोलते, काय बोलते हे दाखवायचं नाही. एवढं पाणी असं किती खोल असेल उडी मारून बघा. उडी मार ना ढकल ढकल त्याला नल्ला पुडी इंदा मर्डर खच 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 खच. आता आम्हाला एवढं परत नेत आहेत. एवढा चढायचा आता परत. अबे आता उतरायचंय चढायचं कुठे. हा ते चढायचं उतरायचं ते एकच आहे. एक कसं असतं मग दोन शब्द का दिले वेगळे. हा आमचा माणूस ना हा अतरंगी आहे. अतरंगी काय तुला मी फॅक्ट सांगितले फॅक्ट. अतरंगी पॅराशूट काय पॅराशूट काय. हा आमचा पॅराशूट काय हा कुठून पण उडी मारतो. आणि हा ऑफ रोडिंगचा माणूस. हा ऑफ रोडिंग ह्याला कुठनं पण उतरवा इझी उतरणार इझी. इझी बघून हे आमचे कॅमेरामॅन पॅराशूट पण बांधून आलाय. पाण्याच्या 2 बाटल्या आहेत पॅराशूट खाली बाटल्या तरी चालेल पॅराशूट बॅग काय सोडायचे. मोज मजा मस्ती. संकेत मालक आपल्या या गाडाबद्दल मत नको मला विचारू नको सांगा हो. मग तसं काय देणार आहे गड एकदम मस्त. आमचे कॅमेरामॅन दिलदारात आम्हाला दिला ब्लॉग काढाय. काय माहित आहे पाऊस जर असता ना हा समोर जो पट्टा दिसतोय ना पूर्ण हिरवा दिसला असता. हिरवा काय परत खाली जे धबधब्याचे स्पॉट आहेत हा. ते पण अजून छान दिसले असते. हा. पण काय करणार आमचं नशीब खराब पाऊसच येत नाही. पाऊस येत नाही. हे आमचे कर्णधार कर्णधार नाही आयोजक म्हणतात त्यांना. कॅप्टन आहे का टीमचा आयोजक महिला लीडर साष्टांग नमस्कार. दुसरे महिला लीडर आपले 2 शब्द गडाबद्दल. हा जिथे तुम्ही आलाय फिरताय. हा मी पण तेच बघत होते. गड काय नाही एकदम औसम गड आहे. फक्त आयुषने बनवली ती रील्स त्याच्यामध्ये काही दम नव्हता एवढा. आता येऊन जाणे लोक माझ्यावरच येतात. तू जरा असं हालायला पाहिजे होतास ना सर, तसं हसायला पाहिजे होतास ना. तुला सांगितलं एवढं शिकवलं तुला. सीधा नको पकडू तू सीधा चाल. पाय वाकडे वाकडे पडत आहेत. ज्याची फॉलोइंग जास्त असते ना त्यालाच लोक बोलतात जसं की आयुष भाई. माझे 700 फॉलोअर फुल आहे ना त्याची. 700 फॉलोअर आहेत इंस्टावर माझे. तर आपण जातो आता बघायला शिवकालीन हौदा. काय शिवकालीन हौदा. हा तो तिकडं असेल कुठेतरी. कुठेतरी काय एक्झॅक्ट जागा सांग. कसली व्लॉगिंग करतोय भाई तू. अरे म्हणजे तिथं ती लोक आहेत ना तिथं असेल तुम्हाला दाखवतो आम्ही. जवळून दाखवतो कुठून मग. हा हत्ती काय रे हौदा हत्तीचा हौदा. इथं हत्ती आंघोळ करायचे. आकारमान बघायला गेलं तर आकारमान मोठा आहे तसा. हत्ती उतरण्यासाठी जागा पण व्यवस्थित आहे. बाकी हे आपलेच मेंबर आहेत. ते आमच्या आधी आले होते. आता आम्ही उतरलेलो आहे गड. 11 वाजले तर आता आम्ही चाललो आहे हॉटेलवर जेवणासाठी. तर सगळे उतरले गाडी लावून. चला गाडी मालक पण येतो आमच्याजवळ. तर चला जेवणासाठी काय काय आहे बघूयात आपण. खूप छान झाला आमचा हा ट्रॅक. तर किल्ला संपूर्ण फिरला आम्ही. खूप छान होता एक्सपिरियन्स आजचा. सानू कसं वाटलं किल्ला फिरताना. छान. काय काय बघितलं किल्ल्यावर. बोल काय तुला काय आवडलं त्यातलं.
सगळं आवडलं. नक्की काय आवडलं? जाऊ द्या, नाही सानूचा बोलायचा मूड नाही. पण मानलं पाहिजे, एवढीशी पोरगी आहे, एकटी गड चढली, फिरली तेवढी आणि उतरली पण. मानलं पाहिजे. तिचे ना पाय दुखत आहे, अजून एनर्जी जशीचा तशी आहे ना सानू. अजून पण फिरू शकतेस ना? मग अजूनही फिरू शकते. अजून एनर्जी आहे तिची की अजून कुठे नेलं तर अजूनही ती फिरायला रेडी आहे. तर चला, आपल्या सकाळच्या हॉटेलला आलो आहे, जेवूया. चला, आता आमचं जेवण झालं, सगळे रेडी पण झाले. तर आता आम्ही निघतो आहे. आम्ही स्टे या हॉटेलला केलेला. तर छान त्यांचं जेवण, सकाळी नाश्ता वगैरे आहे. तुम्हाला पण जर यायचं असेल तर तुम्ही इथं स्टे पण करू शकता आणि ह्यांच्याकडे छान नाश्ता आणि जेवण पण आहे. तर तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे दिला आहे, तुम्ही आधीच त्यांना कॉल करून बुकिंग करू शकतात आणि मग ते लोक रेडी करून ठेवतात. तर आणि मग ते कॉस्ट वगैरे ते फोनवरच सांगतात बुकिंग करून आणि मग करू शकतात. तर चला, सगळे रेडी होतात आहे बसमध्ये. सगळ्यांचे डोळे लाल लाल झालेत, गार होणार आहेत. चला मित्रांनो, फायनली आता आम्ही पोचत आलेलो आहे बोरिवलीला. तर आता वाजलेत 6 वाजलेत. आम्हाला काल रात्रीच्या 12 वाजता चालू केलेलं आहे ट्रॅव्हलिंग, आज 6 वाजता संपवतं आहे. तर आम्हाला चांगल्या पद्धतीने यांनी नेलं आहे आणि सुखरूप परत आणलेलं आहे. तर तुमचं नाव काय? सनी आणि तुमच्या ट्रॅव्हलचं नाव? शिंदेशाही ट्रॅव्हल्स. तर कोणाला पण ट्रॅव्हल्स पाहिजे असेल तर तुम्हाला इथं नंबर आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. खूप छान पद्धतीने ह्यांची सर्विस आहे आणि तुम्हाला गाडीचं सर्व काही मी अगोदरच दाखवलेलं आहे. तर गाडी पण खूप चांगली मेंटेन केलेली आहे आणि आजूचा प्लॅन पण खूप छान होता. तर चला, सर्व झोपलेले आहे. तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो. परत एकदा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.